नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. MPSC मध्ये क्रांतिकारी बदल आपल्याला दिसत आहे आणि MPSC मध्ये आणखी एक नवीन बदल जो महत्त्वाचा आहे तर तो आहे तुमचे कागदपत्र डिजी लॉकरने तुम्हाला सबमिट करायचे आहे. फॉर्म करताना म्हणजे फॉर्म भरताना आणि तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल, ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्यावेळेस देखील तुम्हाला डिजी लॉकरची कागदपत्र जी आहे तर ती ॲक्सेप्टेड असणार आहे. आता फॉर्म भरताना कशा पद्धतीने भरायचा, कशा पद्धतीने डिजी लॉकरचा उपयोग करायचा आहे हे सगळं काही मार्गदर्शक तत्व जे आहेत तर ते एका MPSCच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेलं आहे. तत्पूर्वी आपली ही MPSCची ग्रुप बी आणि ग्रुप सीची बॅच आहे कंबाईनसाठी. आरंभ बॅच आहे, ॲप्लिकेशनमध्ये सुरू झालेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, सिरियस असाल, एका चांगल्या दर्जेदार शिक्षणाच्या शोधात असाल एक अल्टरनेटिव्हमध्ये तर तुम्ही नक्कीच आमचा विचार करू शकता. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डाउनलोड करा, डेमो पहा, पटलं तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आता हे पत्रक आहे 7 मेचं पत्रक आहे. हे प्रसिद्ध पत्रक आहे, MPSCद्वारे हे जाहीर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, विषय पहा, उमेदवारांची प्रमाणपत्र आणि कागदपत्र डिजी लॉकर प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत. म्हणजे आपण जे फॉर्म भरताना आपली जी कागदपत्र असतील किंवा शैक्षणिक कागदपत्र असतील किंवा इतर कुठलेही सर्टिफिकेट असतील तर हे सर्टिफिकेट सगळेच्या सगळे आता डिजी लॉकर प्रणालीद्वारे सादर करण्याबद्दल सुविधा जी आहे तर ती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. अगोदर काय व्हायचं की जर समजा आपलं सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नावाचा जो टप्पा असतो तर तिथे आपल्याला आपले कागदपत्र सबमिट करावे लागतात आणि प्रशासनाचे जे अधिकारी आहेत तर ते सदरील कागदपत्र मॅन्युअली व्हेरीफाय करत असतात. जसं की मी जर सांगितलं की माझं 10वी 2008ला झालेलं आहे, 2010ला माझं 12वी झालेलं आहे आणि 2015ला माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर मग माझं ग्रॅज्युएशनचे कागदपत्र व्हेरीफाय केलेले असतात. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही तर ते टाकलेले असतात, ऑनलाईनमध्ये सगळ्यांचेच असतात, पण ते व्हेरीफाय करण्यासाठी मॅन्युअली सगळे शासनाचे कर्मचारी त्याचा शोध घेत असतात आणि ते व्हेरीफाय करत असतात. पण आता डिजी लॉकरवरती जर आपण आपलं ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपले शैक्षणिक जे प्रमाणपत्र जर अपलोड केले तर ते सदरील सर्व्हरवरती, लेट्स से की जर 12वीचं जर आपलं प्रमाणपत्र असेल तर ते बोर्डाच्या सर्व्हरवरती जाऊन तिथला डेटा फेच होऊन तो व्हेरीफाय झालेला असतो. अशा पद्धतीची ही सेफ सिक्युअर जी पद्धत जी आहे तर MPSCनं अवलंबलेली आहे. आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जासोबत ठीक आहे प्रमाणपत्र आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतात. ऑनलाईन फॉर्म भरता वेळेस करावे लागतात. सदर प्रमाणपत्रे कागदपत्राची छाननी तपासणी करून उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येते आणि ही प्रचलित जी कार्यपद्धती आहे याला पर्यायी व्यवस्था म्हणून ठीक आहे की आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात काहींची स्कॅन कॉपी व्यवस्थित नसते आणि झेरॉक्स काढल्यानंतर ती थोडीशी दुसरी येते. मग अशामध्ये डॉक्युमेंट्स जे आहेत ना तर ते व्यवस्थित जात नाही. ठीक आहे. किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या वेळेस जर दुसरे कुठलेही डॉक्युमेंट्स टाकले तरी तो फॉर्म अपलोड होतो, पण फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला सगळे कागदपत्र व्हेरीफाय करावे लागतात. म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून कागदपत्र केंद्र शासनाच्या डिजी लॉकर प्रणालीद्वारे घेण्याचा आयोगाकडून निर्णय घ्यायला आलेला आहे. केंद्र शासनाची ही जी डिजी लॉकरची प्रोसेस आहे, सगळं जे काही प्रशासनाचा जो कारभार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे काय काय सगळं जे आहे तर ते सगळं लिंक झालेलं असतं आणि त्याच्याद्वारे सगळी माहिती व्हेरीफाय झालेली असते. आता आयोगाच्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने उमेदवारांनी पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. पुढील कारवाई काय काय करायची आहे समजून घ्या. नंबर 1, डिजी लॉकर प्रणालीवर खाते असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधून खात्यामधून उपलब्ध डिजी लॉकरमध्ये मेरी पहचान पोर्टलवर लॉग इन करून डिजिटल खात्याची संमती करून द्यावी, जेणेकरून ऑनलाईन प्रणालीमधील खाते जे आहे तर ते संलग्न होऊ शकेल. ऑलरेडी जर तुमचं डिजी लॉकरवरती जर अकाउंट असेल तर त्यांना काय करायचं आहे की तिथे जाऊन तुम्हाला ते परमिशन द्यायची आहे की माझे कागदपत्र जे आहे तर ते कुणालाही 30 दिवसासाठी, पुढच्या 30 दिवसासाठी त्यांनी दिलेलं आहे की हे जे डॉक्युमेंट्स आहे तर हे 30 दिवसासाठी व्हेरीफायसाठी दिलेले असतात. आता डिजी लॉकर म्हणजे काही तुमचे कागदपत्र अपलोड करण्याची आणि सेव्ह करण्याची एखादी सुविधा आहे का? बिलकुल नाही. आपण गुगल ड्राईव्हवर कसे आपले कागदपत्र अपलोड करून ठेवत असतो. ठीक आहे. पण ही डिजी लॉकर जे आहे तर हे अपलोड करायचं तर आहेच आहे, पण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते व्हेरीफाय करून आलेले असतात कागदपत्र. म्हणजे तिथं तेच कागदपत्र सेव्ह होतात जे तुमचे व्हेरीफाईड आहे. ठीक आहे. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सरकारकडून व्हेरीफाय झालेल्या असतात. डिजी लॉकर वरती जर तुमचं खातं नसेल, ठीक आहे, जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला सदरील याच्यावरती जाऊन अकाउंट तयार करायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये मी सध्या फक्त ही माहिती देतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये डिजी लॉकरवरती ॲपमध्ये आणि वेबसाईटवर कशा पद्धतीने तुमचं अकाउंट तयार करायचं आहे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवायचं असेल तर कशा पद्धतीने कन्सर्न परमिशन जी आहे तर ती द्यायची आहे ते सगळं तुम्हाला प्रात्यक्षिक मी दाखवेन. ठीक आहे.
नंतर लॉग इन आणि रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आधार कार्ड तुमचा जो आहे तर तो मोबाईल नंबरला असेल, OTP वगैरे येतो तो, आणि त्यानंतर तुमचं खाते जे आहे ऑनलाईन प्रणालीशी जे लिंक करून घ्यायचं आहे. नंतर डाव्या हाताला तिथं एक जारी केलेले कागदपत्र आहे, तुम्हाला कोणकोणते इश्यूड झालेले कागदपत्र आहे ना तर ते सगळे येऊन जातात. आणि तुमचं जे काही शैक्षणिक मंडळ, विद्यापीठ ह्याच्या संस्थाकडून जारी करण्यात आलेले कागदपत्र आहेत ना तर ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असतात. आणि ते जे कागदपत्र जे आहेत तर ते ऑलरेडी तिथे येतात, तुम्हाला अपलोड करायची गरज नाही, ते डायरेक्ट तिथे येतात तुमच्या आधार कार्ड आणि येणे. ठीक आहे, म्हणजे तुमची ओळखपत्र असेल, तुमच्या नावावर आधार कार्ड कोणतं आहे, पॅन कार्ड कोणतं आहे, जर तुमच्या नावावरती जर का समजा काही ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते देखील येतं. सगळं 10वी 12वी गुणपत्रक, प्रमाणपत्र सगळंच्या सगळं तिथं ऑटोमॅटिकली येऊन जातं. ठीक आहे. नंतर डिजी लॉकरमधील खात्यातील जारी केलेली कागदपत्रे मेनूमध्ये उपलब्ध जे तुमचा अनुभव प्रमाणपत्र आहे PDF स्वरूपात ड्राईव्हमधून अपलोड करता येतील. जर तुम्हाला अपलोड करायचं असेल तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. नंतर मग ती कागदपत्र त्या सदरील संदर्भामध्ये जे सर्व्हर आहे तर तिथे जातात, फेच येतात, व्हेरीफाय होतात आणि नंतर मग ते कागदपत्र तिथे येत असतात. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना, ठीक आहे, आता इथून पुढे ऑनलाईन अर्ज सादर करताना कागदपत्रे सादर करण्याच्या टप्प्यावर तुम्हाला उमेदवारांना डिजी लॉकर कागदपत्राचा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे कागदपत्र जे आहे तर ते मॅन्युअली अपलोड करायचं तर करू शकतात, पण त्यासोबतच तुम्ही डिजी लॉकरचा पर्याय देखील जे आहे तर ते निवडू शकता. आता हे कंपल्सरी सध्या तरी केलेलं नाहीये, त्यावरील संबंधित कागदपत्रे जे आहेत तर ते शेअर करायचे आहेत. ठीक आहे. कागदपत्रे कोणत्याही भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज प्रमाणपत्र अपलोड या म्हणजे कोणत्याही टप्प्यावरती, म्हणजे विशेष करून अर्ज करणं आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या दोन्ही वेळेस तुम्हाला फक्त काय करायचं आहे की तुमचे कागदपत्र जे आहे तर ते काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि 30 दिवसासाठी जे आहे ना तर ते वैध असेल. म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरला, नंतर 30 दिवसात तुमचं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही, पण ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस परत तुम्हाला तुमचे कागदपत्र फक्त एका लिंकवर शेअर करायचं आहे. स्वतः कुठं काही घेऊन जायची, फाईल वगैरे मोठा घेऊन जायची काही आवश्यकता इथून पुढे पडणार नाही. नंतर आयोगाकडून आगामी काळामध्ये कोणत्याही भरती प्रक्रियेच्या अंतिम निकालाआधी उमेदवारांची शिफारस ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये करल्या जातात. म्हणजे MPSCनं जर समजा परीक्षा घेतली तर नंतर आयोग काय करतं की सदरील विभागाला, सरकारला काय करतं, शिफारस पत्र पाठवतं की आम्ही या पोरांची परीक्षा घेतली होती आणि यांचे आता आम्ही शिफारस करत आहोत, यांना तुम्ही नोकरी देऊ शकता. ठीक आहे. तर शिफारस पत्र जे आहे तर ती खात्यासह, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला डिजी लॉकरमधूनच द्यायची आहे. भरती निवड डिजी लॉकर लॉग इन पेज इथं उपलब्ध करून देण्यात आलेला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जो डिजी लॉकरमध्ये कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायचे काय तर ते लॉग इन पेजवर आहे. डिजी लॉकर प्रणालीद्वारे कागदपत्र सादर करण्याची उपरोक्त कार्यपद्धती वैकल्पिक तथा डिजिटल प्रणालीमध्ये जारी केलेल्या कागदपत्रांना माहिती तंत्रज्ञान, म्हणजे ही जी डिजी लॉकरची जी डॉक्युमेंट्स अपलोड करायची जी पद्धत आहे ही वैकल्पिक आहे, ऐच्छिक आहे. म्हणजे तुम्ही आता जरी पाहिलं तरी तुम्ही तुमच्या जुन्या पद्धतीने म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्या पद्धतीने देखील करू शकता. ठीक आहे. डिजी लॉकर प्रणालीमध्ये, ठीक आहे, 2016 भौतिक मूळ प्रमाणपत्र असल्यामुळे आगामी काळात कागदपत्र प्रमाणपत्र केवळ डिजी लॉकर प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. म्हणजे आगामी काळामध्ये फक्त आणि फक्त डिजी लॉकर प्रमाणेच येऊ शकतात असं आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी पत्रक आता जी आहेत तर ती ऑफलाईन, म्हणजे तुम्हाला जशी अपलोड करायची होती पारंपरिक पद्धतीने ती तशी सुद्धा यामध्ये आहे. ठीक आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की डिजी लॉकर प्रणालीचा वापर जो आहे तर तो अधिक करावा, आणि हे त्यांचं पत्रक आहे. आता हे पत्रक म्हणजे सांगायचा एकच उद्देश आहे की डिजी लॉकरमध्ये तुमचे कागदपत्र जे आहे तर ते आतापासून तुम्हाला अकाउंट तयार करून त्यामध्ये करायचं आहे. सिंपल आहे. मी यावरती अगदी छोटेखानी एक पुढचा व्हिडिओ घेतो जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती जी आहे तर ती डिटेलमध्ये येऊन जाईल. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.